मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील काही अतिक्रमणधारकांची घरे ग्रामपंचायतने 5-6 महिन्यांपूर्वी काढली होती। अतिक्रमण हटवल्यानंतर अनेक नागरिक बेघर झाल्यानं त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न समोर आलेला आहे। यासाठी माना येथील बेघर ग्रामस्थांनी 13 जानेवारीपासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। संदर्भ असा आहे की आमचं एकच मागणी आहे, आमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात। आमचे अतिक्रमणमध्ये घर पाडण्यात आलेले आहे। ग्रामपंचायतवरच्या सांगण्यावरून आम्ही आमचे स्वतःचे घर खाली करून अतिक्रमण निष्कासित केलं कोर्टाच्या आदेशाप्रमाणे। आणि आज घर अतिक्रमण खाली करून आज या गोष्टीला 7 ते 8 महिने झाले, परंतु आज रोजी आम्ही सर्व लोक आज आम्ही भाड्यानं राहतो लेकरबाळ घेऊन। आम्ही आता भाडं द्यावं की गरीब लोक पोट भरावं? नेमकी मागणी काय आहे तुमची? आमची नेमकी एकच मागणी आहे की आम्हाला घरकुल मिळण्याच्या आमचं पुनर्वसन करून देणार आहोत। आता तुमचे घर अतिक्रमणमध्ये होते ते पाडलेत। हो, आता तुम्हाला निवारा नाही आहे सध्या? नाही, निवारा नाही, आम्ही भाड्यानं आहे। माना ग्रामपंचायतकडून कोर्टाच्या आदेशाने माना येथील जुना प्लॉट येथे शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत असलेल्या ग्रामस्थांचे अतिमनाती घरे 5 ते 6 महिन्यापूर्वी हटवण्यात आली होती। ही घरे हटवल्याने 50 ते 60 कुटुंब बेघर झाल्यानं त्यांना माना फाट्याजवळ असलेल्या ई क्लास जागेवर अथवा इतर कुठेही पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उपोषणकर्त्यांची आहे। या मागणीसाठी सोमवारपासून संजय रामकृष्ण अवजारे, वीरसिंग शिवसिंग राठोड, महेंद्र बाळू सावळे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।